ज्या बाबतीमध्ये जे काही खोटं नाटं पसरवत आहेत त्यापासून देखील बहिणींनी काळजी घेतली नाही, म्हणजे बहिणींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. म्हणून तर 1.5 कोटी आमच्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले आहेत, सरकारवर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मोठा झाला. त्याचबरोबर आपला इथला स्वप्नील कुसळे ऑलिम्पिक वीर, त्याचाही कार्यक्रम चांगला झाला, त्याचंही मी अभिनंदन करतो, त्यालाही शुभेच्छा देतो. आणि कोल्हापूरला की इतिहास आहे आणि या नगरीमध्ये आज हा होतोय कार्यक्रम, त्याबद्दल मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा. कोल्हापूरसारख्या घटना ज्या आहेत त्या सर्वत्र महाराष्ट्रात घडतात. आज कोल्हापूरमध्ये देखील 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना खून झालेली आहे. मात्र अत्याचाराचा संशय त्या ठिकाणी कोणालाही सोडलं जाणार नाही. कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. गृहमंत्री महोदयांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे.